हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू द चॅनल. तर आजची ही ट्रिप मी निघालो आहे रत्नागिरीला आणि तिथून पुढे मी जाणार आहे गणपतीपुळे. तर काही मागितलं होतं बाप्पाकडे, तर ती इच्छा पूर्ण झाली. तर त्याच्यामुळे मी आज गणपतीपुळेला चाललो आहे. तर हा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासमोर आणणार आहे. तर ही पूर्ण काही प्लॅन केलेली ट्रिप नव्हती, पूर्ण अनप्लॅन ट्रिप आहे. तर इथून मी आता ही मांडवी एक्सप्रेस पकडले आणि या मांडवी एक्सप्रेसने माझा पुढचा रत्नागिरीचा प्रवास होणार. तर या मांडवी एक्सप्रेसची पूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे. याचा प्रवास, याचं तिकीट, आतमधला जनरल कोच आणि इथे मिळणारं आतमधले फूड वगैरे, तर याची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर तुम्हाला इन केस तिकीट मिळाली नसेल आणि तुम्हाला अर्जंट बेसिसमध्ये तुम्हाला जर कोकणात ट्रॅव्हल करायचं असेल आणि ह्या मांडवी एक्सप्रेसने प्रवास करायचा असेल तर या मांडवी एक्सप्रेसची माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळेल. तर बघत राहा आणि असेच ट्रॅव्हल रिलेटेड कंटेंट बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. मुंबई ते रत्नागिरी हा प्रवास तुम्ही फक्त 145 रुपयात करू शकता. माझा सदर प्रवास हा दादर स्टेशनवरून सकाळी 7 वाजता सुरू झाला. दादरच्या प्लॅटफॉर्म क्रमांक 10वर तुम्ही मांडवी एक्सप्रेस पकडू शकता. ही ट्रेन दादरला सकाळी 7:20 येते, तर ठाण्याला सकाळी 7:51 ही ट्रेन पोहोचते. CSMT किंवा दादरवरून तुम्ही ही ट्रेन पकडत असाल तर तुम्हाला हमखास या ट्रेनमध्ये बसायला जागा मिळू शकते. सकाळची वेळ असूनही या ट्रेनचा जनरलचा डब्बा हा त्या मानाने रिकामाच असतो. खेड आणि चिपळूण येईपर्यंत बरीचशी ट्रेन ही रिकामी होऊन जाते आणि तुम्हाला आरामदायकरित्या या ट्रेनमध्ये बसायला जागा देखील मिळून जाते. हाच प्रवास जेव्हा तुम्ही पावसाळ्यात कराल त्यावेळी कोकणाचं अस्सल सौंदर्य तुम्हाला या प्रवासात बघायला मिळू शकतं. सकाळचा प्रवास, आजूबाजूला दिसणारं कोकणाचं सौंदर्य आणि वेळोवेळी येणारे खाद्यपदार्थ यामुळे हा प्रवास अजूनच मस्त होऊन जातो. चिपळूण येईपर्यंत जवळपास पूर्णच ट्रेन रिकामी झाली होती. रिझर्वेशन मिळालं नसेल आणि कोकणात जायची घाई असेल तर मांडवी एक्सप्रेसचा जनरल कोच हा उत्तम पर्याय ठरू शकतो. जसं तुम्ही बघितलं, आत्ताच आपण चिपळूण स्टेशन क्रॉस केलं आणि चिपळूणला ही गाडी 12 वाजता पोहोचली. थोडी लेट पोहोचली कारण क्रॉसिंगसाठी मध्ये गाडी उभी. त्याच्या आधी ही ट्रेन ऑन टाईम होती. तर आता याच्या पुढे आपण संगमेश्वर रोड हे स्टेशन येईल आणि त्याच्यानंतर रत्नागिरीला पोहोचलो. तर खूप कम्फर्टेबल जर्नी होती. जनरलमधून ट्रॅव्हल केलं तरी इतकी काय हेक्टिक नव्हती. मी एक्सपेक्ट केलं होतं की खूप जास्त गर्दी असेल, पण तेवढी गर्दी नव्हती आणि खूप आरामदायकरित्या मला दादरवरून जागा मिळाली. त्या ट्रेनच्या तिकीटबद्दल सांगायचं झालं, दादर ते रत्नागिरी हे तिकीट होतं 145 रुपये, 145 रुपीज पर पर्सन एवढं होतं. तर एवढा स्वस्त आहे, तुम्ही रत्नागिरी स्टेशनला पोहोचू शकता. तर आता झालेत 12:30 आणि आपली मांडवी एक्सप्रेस आहे ही संगमेश्वर रोड इथे येऊन पोचली. तर ह्या गाडीचे वैशिष्ट्य म्हणजे माणगाव, खेड आणि चिपळूण यासारख्या स्टेशनवर ही गाडी बऱ्यापैकी रिकामी झाली आणि जनरल कोचही बऱ्यापैकी मोकळा होता. तर तुमच्याकडे कन्फर्म तिकीट नसेल आणि तुम्हाला अर्जंट बेसिसवर कोकणात प्रवास करत असेल तर त्यासाठी मांडवी एक्सप्रेस चांगला ऑप्शन ठरू शकते. तर तुम्ही या मांडवी एक्सप्रेसने प्रवास करू शकता. तर आता आपण रत्नागिरीची पुढची जर्नी बघूया. अशा प्रकारे जवळपास 7 तासाचं ट्रॅव्हलिंग करून आपण रत्नागिरीला पोहोचलो आहे. तर आपल्याबरोबर तुम्हाला आपला नवीन मित्र दिसतोय. तर याचं नाव आहे रणजित. तर रणजित आपल्याबरोबर ह्या ट्रिपबरोबर आपल्याला जॉईन करतो आणि रणजित स्वतःही खूप ट्रॅव्हल करतो आणि चांगला ट्रॅव्हलर आहे आणि बजेट ट्रॅव्हल बॅकपॅक या कॉन्सेप्टवर त्याचा विश्वास आहे. त्याच्यामुळे त्याने आपली ही ट्रिप जॉईन केली. तर आता ही आपली जी जर्नी होती दादरवरून रत्नागिरीपर्यंत आता इथे संपते आणि माझ्या मागे मांडवी एक्सप्रेस. तर इथून आता आपण पुढे गणपतीपुळेला जाणार आहोत. तर ती जर्नी मी तुम्हाला थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करेन. पण हा प्रवास हा आपला इथेच संपतो. तर नवीन व्हिडिओ आणि नवीन जर्नी तुमच्यासाठी घेऊन येईपर्यंत बघत राहा आपलं मराठी यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे ट्रॅव्हल आणि बरंच काही. रणजित आणि मी आणि पुढचा प्रवास गणपतीपुळेचा. तर तोपर्यंत लिव्ह लव्ह आणि एक्सप्लोर. बाय, टेक केअर.